आजपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा, शिवनेरीवरून यात्रेला सुरुवात, तर लोणाद्रीत पहिली आणि भोसरीत शेवटची सभा। उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस। यात्रा आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात। काँग्रेसचं विदर्भ मराठवाड्यावर विशेष लक्ष। मराठवाडा आणि विदर्भात 10 जिल्हानिहाय बैठका घेण्याचं नियोजन। विधानसभेसाठी विशेष रणनीती। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांच्या अडचणीत वाढ। सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर बंट गार्डन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। म्हाडाच्या 2030 घरांसाठी आज दुपारी 12 वाजेपासून अर्ज करता येणार, तर 13 सप्टेंबरला सोडत। मुंबई ते गोवा आता अवघ्या 6 तासांत शक्य। MSRTC कडून कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय। एकूण 388 किलोमीटर असणार महामार्गाची लांबी। एका वर्षानंतर पुणे मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ। सरासरी 1,06,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। पुणे मेट्रोला 4,98,00,000 उत्पन्न। प्रवासी भाडेवाढ की इंधन करमाफी। एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडून चाचपणी। एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष। रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 11% नोकर कपात। 42,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं। कर्मचारी खर्चात वाढ झाल्यानं निर्णय घेतल्याचं कंपनीकडून स्पष्ट। आणि नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर कायम। ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात आढळले 103 रुग्ण। एकूण आकडा 806 वर। क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आदित्य ठाकरेंना पोलिसांनी अडवलं। ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असल्यानं अडवल्याची माहिती।